मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। निधी अमित सनके सागर सोसायटी दौना पावला या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि काय घरात सगळेच वाट बघत असतात अत्यंत उत्सुकतेने होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये आज गोव्यातल्या आजच्या भागात काय रंगणार। चला जाऊन भेटूया सनके कुटुंबाला। नमस्कार, मी निधी अमित सनके। मी हाऊसवाईफ आहे आणि बाय प्रोफेशन डान्स टीचर आहे। मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन कर्नाटका, आफ्टर मॅरेज इन गोवा। माझ्या हॉबीज आहे डान्सिंग, कुकिंग आणि लिसनिंग टू म्युझिक। लग्नाच्या अगोदरपासून मी होम मिनिस्टर बघत आहे आणि मला ते कार्यक्रम खूप आवडतो। एस्पेशली आदेश भाऊजींचं ते बोलणं वगैरे मला खूप छान वाटतं। त्यांचं जे बी ते स्टाईल हे बोलतात ते मला खूपच आवडतो। सो होम मिनिस्टर आता गोव्यात आलेला आहे आणि त्यात माझा नंबर लागलेला आहे। मी खूप खुश आहे। नमस्कार। मधुरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, जाऊ का? कर्नाटकची मुलगी आली गोव्याची सून म्हणून आम्ही त्यांचे नाव घेते आदेश भाऊजीचा मान राखून। अरे वा द्या ओळख करून सगळ्यांची। हा माझे मिस्टर अमित, हे माझं मुलं नील आणि युवान, हे माझे सासू सासरे, माझे नणद भाऊजी, हे माझे दीदी नणद आणि मावशी काका आणि नंदाची मुलगी आणि बाकी सगळे मित्रमंडळ। काय काही हरकत नाही, छान झाली ओळख। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 कुठलं बालपण तुमचं? कर्नाटक। कर्नाटक। घरी कोण कोण होतं कर्नाटकमध्ये? आई बाबा आणि 2 भाऊ। कर्नाटक म्हणजे नेमकं कुठे? केवढं मोठं कर्नाटक राज्य? हुबली, छोटा मुंबई म्हणतात ना। हुबली? येस। आता बघितलं, असंच लगेच मला सांगायला लागला तुम्ही हुबली। आम्ही गेलो नाही ना अजून, म्हणून या नक्की। आणि तुमचं बालपण कुठलं? माझं इथलं गोव्याचाच म्हापसा। मग घरी कोण कोण होतं तुमच्या? आई बाबा, भाऊ बहीण आणि अंकल। आई बाबा काय करायचे? बाबा NIM मध्ये ऑफिस आणि आई घरी हाऊसवाईफ। तुम्ही हुबळीमध्ये होता का तिकडे? हो हो। मग गोव्याला काय बघा पिकनिक आली होती का? नाही, ॲक्च्युली माझं आई बाबांनी फोटो काढले पहिली। चांगला बाई, आता लग्नाचं वय आलेलं आहे तर तुला। एक मिनिट, फोटो कोणी काढले? आई बाबा घेऊन गेले, नेस म्हटले आणि स्टुडिओमध्ये घेऊन गेले। अच्छा, म्हणजे लग्नाला मुलांना फोटो दाखवण्यासाठी तुमचे फोटो काढायला घेऊन गेले, होय ना? स्टुडिओमध्ये घेऊन गेले। मग ते फोटो काढल्यानंतर एक वधूवर मेळा एक माणूस होतं कोल्हापूरमध्ये, तर तिकडं नेऊन दिले। मग माझ्या सासूबाईने शोधून काढली, हा मुलगीला आम्ही कॉन्टॅक्ट करावे आणि तिला आणायचं गोव्याला। तुम्ही इतकं गोड मराठी बोलताय ना, खरं सांगतो, खरं सर मी एक गोष्ट नाही, एक गोष्ट नंतर सांगा, मी आधी एक गोष्ट सांगतो। तुमच्या मराठी बोलण्यामध्ये इतका गोडवा आहे ना, खरं सांगतो, अगदी प्रामाणिकपणे की मस्त गोड बोलतायत। पण मला सांगा, तुम्ही इतकं छान मराठी कसं बोलता हो? लहानपणी कधी मराठी बोलले होते? लग्नाच्या अगोदर कन्नडाच बोलायचे मी, आणि इथं गोव्यात आल्यानंतर हळूहळू मी सासूबाईकडं मराठी शिकायला लागले। ह्यांच्याबरोबर मी इंग्लिशच बोलत होते, पण मी ह्यांना एक दिवस असं चॅलेंज केलं की मी मराठी शिकूनच राहणार आहे म्हणून आता मी मराठी असं बोलते। पण छान बोलता। आणि ते त्यांना कन्नड यायला लागलं? नाही नाही, ते कन्नड अजूनपर्यंत शिका नाही आणि शिकत नाही। तुम्ही किती वर्ष झाले गप्पच आहात? माझं स्वभावच तसं आहे, गप्प राहायचा। मग आता गोव्याला तुम्ही राहत असताना यांचाच फोटो बघायला का गेला? तसं नाही, पण नाही, पाय लगेच सरकायला लागले तुमचे?
मग कसं काय? मम्मीने दाखवलं फोटो की हे आहे बघ. म्हटलं बाईक देणार तर मी मुलगी बघायला येणार म्हणून. कशाला कॉलेजमध्ये पण बाईक नाही दिलं होतं. मग त्याने म्हणजे प्रॉमिस. आईला तुम्ही सांगितलं? हो. कशाला बाईक तर मिळणारच होती. मुलगीचं काही गॅरंटी नव्हतं आणि मला काही तेवढं आवड पण नव्हतं. तो बाईक तर भेटणार होतं म्हणून मी गेलो बघायला. म्हणजे आईकडून बाईक पाहिजे होती त्याला. आईकडनं बाईक हवी होती पण बायको पण मिळाली त्याच्यावर. अच्छा, मग तुम्ही होय म्हणाला बाईक द्यायला? पहिली घेऊन दिली. पहिली आधी कोणते सांगा मला. बाईक पहिली घेऊन दिली, नंतर तिला. मग ते बघायला गेला. बरं, असं तुम्हाला किती बाईक मिळाल्या? नाही, एकच बाईक? बाकी सगळे सायकल होते. मी निघू? नाही पण मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना बघितलं ते कुठे बघितलं? माझ्या घरीच हुबळीलाच. हुबळीला त्यांनी बघायला आल्या होत्या तर त्यावेळेस आम्ही बघितलं. हे लक्षात आहे तो प्रसंग, सीन? हो हो हो. अजून मला चिडवतायत म्हणजे चालवतायत, तू असं असं आलीस म्हणून अजूनपर्यंत दाखवतायत मला. म्हणजे आमच्याकडचं बायका कसं म्हणजे पोऱ्या कसं असतात जरा. बायका पोऱ्या? सॉरी सॉरी, पोऱ्या कावऱ्या बावऱ्या झालाय माझा म्हणून. बाकी काय? पोरी पोरी कसं असतात कर्नाटक, मुलगी कसं असतात कर्नाटकमध्ये. म्हणजे जास्त असं मावून राहायचं, असं जास्त एक्सपोजर नव्हतं आम्हाला कशासाठी बी. कारण आमच्या वडिलांनी तसं आम्हाला पहिलीपासून तसं सिस्टमॅटिक ठेवलं, कल्चर ठेवलेलं होतं. पण तसं मी भिवून असं आले हो, असं हात जोडून नमस्कार नमस्कार, ते अजून मला सतत आहेत. कसे आले होते? आणि मग तुम्ही त्याच वेळेला पसंत केलं? नाही, बॉल वॉज इन हर कोर्ट, शी हॅड टू डिसाइड. बिकॉज मला बाईक तर मिळालं ना. अच्छा, तुम्हाला बाईक मिळाली होती त्यामुळे तुम्हाला आता काही बाकी प्रश्नच नव्हता. मग तुम्ही त्यांना का होकार दिला? काय नाही, आता आई बाबांचं पसंत होतं. आणि सेकंड म्हणजे मी भरतनाट्यम डान्सर होते ना, तर मला ते पुढं माझं करिअरसाठी मला शिकायचं होतं. आणि त्यांना मी कंडिशन घातले की पर्सनली आम्ही भेटलं. पर्सनली कुठे भेटले दोघेच? दुसऱ्या रूममध्ये. माझं आजीचं घरी तिथंच, असं जवळपास जस्ट 500 मीटर्स. तर मी त्यांना कंडिशन घातले, असं मला पुढं सरायचं आहे, माझं कला हे जे आहे मला पुढं घेऊन जायचं आहे, एक 4 मुलींना शिकवायचं आहे, पण मला शिकायचं बी आहे असं म्हणून त्यांना एक प्रेमानं ते एक ठेवलो. आणि आता प्रेमाने सगळं झालेलं आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 10. हे कुठे कुठे फिरायला घेऊन जातात तुम्हाला त्या बाईकवरून? बाईक विकली आता. विकली? समजलं मला, मागास पहिली बाईक. बघा सर कसं म्हणतात. गाडी घेऊन दिली तिला. पण आता इतकी वर्ष झाली, 10 वर्ष, एखादा मसालेदार प्रसंग सांगायचा झाला तुमच्या दोघांच्या बाबतीत तर कुठला सांगा? नवीन लग्न झाले होते ना, तेव्हा आम्ही असंच बसलेलं होतं नवरा बायको म्हणजे बोलत. तर त्यावेळेला मी एक मिनिट, काय झालं? नाही, मसाल्याचा झणझणीतपणा त्यांना कळला. हा, मग? अरे वेट नो. ओके. तर मी म्हटलं ह्यांना, मला माझं नवरा जे होतं ना त्यांचं म्हणजे असं मला वाटत होतं की त्यांनी डान्स करून दाखव किंवा असं गाणं म्हणून दाखव मला नवऱ्याने. हां असं. तर मी ह्यांना विचारले, सोना थोडा डान्स करके दिखाओ या फिर मुझे गाणं गा के दिखाओ. मी ह्यांना सोना म्हणते आणि त्यांनी पण मला सोना म्हणतात. बरोबर, छान, चांगलं. ओके. आणि सगळीजण पण मला लागल्यात आता. नाही नाही, म्हणजे तुमचा संसार सोन्यासारखा आहे. Yes, sir. त्यामुळे सोना सोना आहे. मग पुढं ह्यांना म्हटले, ते लगेच पळून गेले कुठं? टॉयलेटला. पण त्यांनी नाच केला मग? नाही, ते गेल्यात आणि मी राहिलो इथं वाट बघत कधी येत आहे माझं सोना म्हणून. राहिलो मग आल्यात. गाणं म्हणायचं, सोना कितना सोना है. मग आलेत त्या. आले? मला काय येत नाही बाई म्हटलं त्याने. मग सोना ऐसा पण ना. मी काय म्हणतो, आज एक गाणं ऐकवा ना. अरे नाही, अरे 2 ओळी, 2 ओळी. नाही येत, नाही येत. कुठल्याही ऐकवा, काहीतरी काय म्हणा ना, त्यांच्यासाठी म्हणा. मेरी भीगी भीगी सी पलकों में रह के अनामिका, ऐसा कुछ है बस. असं भितात. पण आता सर माझ्याबरोबर कुठं बी जा, आपलं फॅमिली फंक्शन्सला बी ते डान्स करतात माझ्यासोबत. भरतनाट्यम? भरतनाट्यम असंच कुठलंही Upgrade. हा, अच्छा. बरं, आत्ता या ठिकाणी ना घरामध्ये ना काही आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. आम्ही एक चिठ्ठी वाचून दाखवणार आणि मग एक एक शोधत चिठ्ठी तुम्हाला, तुमच्या घरात आम्ही एक चांदीची अन्नपूर्णा ठेवली आहे, ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. ओके सर. नृत्याचं दैवत. वेळ सुरू झाली.
सावकाश 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 पिगी बँक. सावकाश सावकाश उठा 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 लवकर हळू आत हळू 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 25 सेकंद होत आलेली आहेत. विजेती पदक. 40 सेकंद झाली. 20 सेकंद शेवटची. टाय टाय फिश. 10. अभिनंदन. चांदीचं नाणं मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला तुम्हाला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि 1 मिनिटामध्ये चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत ह्या पोहोचल्या. त्यामुळे ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली आहे. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेट असते. आणि आता ना घरातल्यांना तुमच्याबद्दल काय बोलायचं आहे दोघांबद्दल ते ऐकूया. चला सासूबाई तुमच्यापासून सुरुवात. खूप चांगले आहे. आणि मुलगा? मुलगा खूप चांगला आहे. स्वभाव खूप चांगला आहे त्याचा. शांत स्वभाव आहे. सुनेने स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? मध्ये मध्ये चिडचिडपणा करते ते शांत व्हावं. शांत व्हायला पाहिजे. सून खूप ॲक्टिव्ह आहे. घरात लक्ष कमी आहे. म्हणजे आहे तसं दुर्लक्ष नाही आहे. लक्ष कमी पण बाहेर ॲक्टिव्हिटीज जास्त आहे. त्याबद्दल आम्ही ॲडजस्ट अभिमान आहे अभिमान आहे. ॲक्च्युली एक गोष्ट सांगितलेली नाही यांनी की यांनी सिरियल बघून तिला पसंत केलंय की ह्या कन्नड सिरियलमध्ये काम करायच्या. ते महत्त्वाचं सांगायला विसरला तो ॲक्च्युली. सिरियल? कन्नडा सिरियल मध्ये मी काम केले सर. अच्छा. 185 एपिसोड्सला झी कन्नडामध्ये झी मी काम कन्नडावर. केलेलं आहे. बरं बरं बरं. किन्नरी म्हणून ते मग ते सिरियल. तुम्ही नाही सांगितलं आम्हाला. ते मला पण नाही माहीत होतं. फिक्स झाल्यावर मला समजलं असं असं आहे म्हणून. मला ठीक आहे आता. आहे? अजून कोणी बोलणार आहे? मी निधीकडे झुंबा क्लाससाठी जाते. आणि झुंबा क्लास झुंबा क्लास पण त्या घेतात. आणि ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉन्स्टंट बिझी असते. पण तरी शी नेवर लेट. ती कधीच लेट होत नाही. कामाबद्दल खूप प्रॉम्प्ट आहे. अरे वा. सांगायचं कारण म्हणजे मी कधीही नाचले नव्हते. पण मागच्या वर्षी या बाईनी आम्हाला धरून यायलाच पाहिजे म्हणून आमच्याकडनं डान्स करून घेतला. म्हणजे यांच्या सानिध्यात आलं की त्या नाचवतात? नाही, सान्निध्यात बोलून घेतलं त्यांनी. अरे वा. बिफोर दॅट आय वॉज नॉट नोईंग हर. पण आणि ते सुद्धा मयूर नृत्य त्याने तेवढं म्हणजे ट्रेन करून. तेव्हापासून माहिती आहे ना गोव्यातले मोरबीर गायब झाले? नाही नाही नाही, मला वाटतं आमचं पाहून अरे काय तुम्ही जास्त. असता? नाही नाही नाही. पण त्यांच्या त्या ऊर्जेसाठी तुमच्या नमस्कार. गंमत बाजूला ठेवतो. पण या सगळ्या पिढीला सोबत घेऊन त्यांना पुन्हा असं म्हणजे प्रोत्साहित करून तुम्ही त्यांच्याकडनं नाच करून घेणं ही सुद्धा एक वेगळी कला आहे. बरोबर. म्हणजे स्वतःबरोबर इतरांनाही आनंद देण्याची वृत्ती यातनं दिसते. आता हा पुढचा खेळ तुम्हा दोघांसाठी. काय नाही, या खेळामध्ये तुम्हाला एक चित्र काढायचं आहे. आणि तुम्ही चित्र काढल्यानंतर ते घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हा? बोलायचं नाही. 10. बघू फिश करी. प्रॉन्स आहे, झिंगा आहे ते. खरं आणि आम्ही ऐकलं होतं गोव्यात खूप चांगली मिळते. सर मिळणार. खाऊ असं वाटत नाही. अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळालं. दाखवा न बोलता. बघू दाखवा. अरे अभिनंदन, किती मस्त काढलंय. छान. बक्षीस तुम्हाला. आणि आता तुम्ही
9 8 ओ ओ ओ 7 6 5 4 3 सगळेजण तुमच्याबद्दल बोलतायत, घरातले बोलतायत, हे छान आहे ना, बरं वाटतं की नाही? खूप बरं वाटते सर. पण त्याचबरोबर ना सगळ्यांनी चांगलं बोलले. जे बोलू शकत नाही ना ते लिहून पाठवलंय त्याने. ते आता मलाच हात तरतरायला लागलाय. एक एक बघूया चिठ्ठीत काय. सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा आहे का? मला सकाळी आरामात उठायचं असतो, पण नाही बरं आहे ते नाव चांगलं. इलाज आहे तर असू दे. सूर्य लेट आला तर बरं होईल. असं मी चितो कधी कधी. सूर्य उशिरा उगवेल तर बरं होईल. तुम्ही फक्त काम करत असता सतत. कारण मला फालतूच्या गोष्ट डोक्यात घ्यायचं नाहीये. बरोबर आहे. आणि मला स्वतःला त्रास करून घ्यायचं नाहीये. तुम्हाला एकदा राग आला ना की तुमच्या शब्दांवरती कंट्रोल नसतो. ते मी कंट्रोल ठेवायला खूप प्रयत्न करतो, अजून सुद्धा करते आणि चालू ठेवणार. काय शब्द चालू ठेवणार का? नाही, कंट्रोल करायचे प्रयत्न चालू ठेवणार. पटकन राग येतो तुम्हाला? राग येतोच. मला जे पटत नाही तर राग येतो. म्हणजे रागाचे वेगवेगळे प्रकार दिलेत. संगीतात कसे वेगवेगळे राग आणि डान्स मध्ये पण नवरसच असतो ना, ते ऑटोमॅटिकली येते सर. हा, ते आता हळूहळू रौद्ररस सुरू आहे. रौद्ररस, वीररस, कधी कधी हास्यरस, असं सगळं. पुढचं तुम्हीच वाचता का? नको नको. कारण ह्याच्याशीच निगडीत आहे. अति प्रमाणात बडबड करते. बरोबर. गाडी घेतली आहे पण वापर फुल स्विंग मध्ये झाला पाहिजे. ओके, येस. तुमची बिर्याणी काय फार चांगली होत नाही. Who is written that? तुमचं काय म्हणणं आहे? वैदिनी स्वभावात कुठला बदल केला तर तो त्यांच्यासाठी चांगला होईल? राग कंट्रोल करणं. 3 अपेक्षा सांगा तुमच्या वैदिनबद्दल. असंच हसत हसत राहायचं. तुम्ही हसत राहा, पहिली अपेक्षा. सेकंड, असंच नाचत राहायचं. नाचत राहा, हसत राहा. 2. आणि तिसरं, ती पण खुश, मी पण खुश. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आनंदी तर ते आनंदी, आणि ते आनंदी तर अख्खं घर आनंदी. तेव्हा हसत राहा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा, ते खूप शाही स्वभावाचे आहे. त्यांनी सगळ्यांमध्ये खूप मिक्स व्हायला पाहिजे. ते मला बोललं पाहिजे. हो, बोलायला पाहिजे. कारण ते कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन वगैरे वाढतो आणि त्यांचं पण कॉन्फिडन्स लेवल वाढतो. कुठं बी जाईल तर त्यांनाच बरं वाटेल. उद्या स्टेजवर बोलवलं त्यांना काहीतरी बोलायला तर म्हणजे तिथंपासून आम्ही सांगते की येस, यू हॅव टू हॅव कम्युनिकेशन पाहिजेच. काय हो, समजलं तुम्हाला? हां, मला पण. तुम्हाला पण कळलं. पण काही फरक नाही ना इतकी वर्ष. दुसरी अपेक्षा? तसं काही नाही, सगळं चांगलं आहे आणि खूप चांगलं आहे आणि नो कमेंट्स. आता पुढं काहीच अपेक्षा नाही. खूप चांगलं ठेवलेलं आहे. मला इथं आल्यापासून मला बायको कसंच ठेवलाय आणि एवढं प्रेम दिलं. कसं ठेवणार? नाही म्हणजे असं कसल्या गोष्टीला पण मला खालती करा नाही. सगळ्या गोष्टीला मला खूप सहकार्य केलं, प्रोत्साहन दिलं. चला, अशा तऱ्हेने या गप्पा सुरू असताना भविष्यात खूप काही करायचं आहे. हसत राहा, आनंदी राहा, या आमच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान 16 वर्ष सुरू आहे. झी मराठीकडून ही आजची आठवण. या संपूर्ण कुटुंबाला आणि या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात, गोव्यामध्येच. नमस्कार.